नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल ताथोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, एक महिनाभरापूर्वी आपण याच शेतात उभे राहून एक व्हिडिओ अपलोड केला होता की 10 फुटावर कपाशी आणि 10 फुटावर तूर। याच व्हिडिओचा मित्रांनो आजचा दुसरा भाग हा मी मित्रांनो तुमच्यासमोर घेऊन आज येत आहे। तर तुम्ही बघू शकता की माझ्यासोबत त्या व्हिडिओमध्ये जे होते सतीश भाऊ घोंगड हेच मित्रांनो आहेत आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते तूर दाखवली होती कशा प्रकारे आलेली आहे। त्यानंतर अवकाळी पाऊस झाला, अवकाळी पावसानं खूप जास्त नुकसान केलं, पण तरीही मित्रांनो या शेतकऱ्यांनी या तूर पिकात चांगलं उत्पादन मिळवलेलं आहे। आणि काय उत्पादन झालं, कशा प्रकारे यांना उतारा आला, हे मित्रांनो आपण आज यांच्या जवळून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ हा खूप माहितीपूर्ण होणार आहे, तरी व्हिडिओ स्किप करून कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आणि आज जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपले सबस्क्राईब करा। नमस्कार भाऊ। नमस्कार। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण या तूर पिकाविषयी संपूर्ण माहिती तुमच्याकडून जाणून घेतली आणि तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती आमच्या दर्शकांना दिली। आता दर्शकांची उत्सुकता आहे की तुम्हाला याच्यात किती उतारा मिळाला। आपण 4 जानेवारीला या तुरीला म्हणजे सोंगणी तर आधीच केली होती। 15 दिवस आपण ते वाळू दिली, म्हणजे सुकायला चांगली, म्हणजे आपल्या मशीनमधून निघायला पाहिजे यासाठी आपण तिला 15 दिवस आधीच कापणी करून ठेवलेली होती आणि याच्यावरती अशा वाळू घातलेल्या होत्या। तर 4 जानेवारीला आपण हार्वेस्टिंग म्हणजे मळणी केली समजा, तर आपल्याला एकरी 10 क्विंटलचा उतारा आला। 10 म्हणजे 2 एकरात आपल्याला 20 पोते तूर झाली, यामध्ये 20 पोते तूर झाली। आपण या गोष्टीचा आता मी म्हणजे थोडा आपल्या उशीर झाला थोडासा, पण तरी आपल्याला 20 पोते म्हणजे 29 कट्टे निघाले आहेत। मित्रांनो जे आपले तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल साईडला एक व्हिडिओ चालू आहे आणि त्यामध्ये तुम्ही त्या कट्ट्याची साईज मित्रांनो बघू शकता। मित्रांनो एका गोष्टीची मी माफी मागतो, कारण वेळेअभावी तो जेव्हा काढणी सुरू होती त्यावेळेस मित्रांनो धूमधाम असल्या कारणाने व्हिडिओ काढता आला नाही। आपण मित्रांनो तुम्ही साईडला जो व्हिडिओ चालू आहे याच्यामध्ये तुम्ही त्या कट्ट्याची साईज बघू शकता आणि हे मित्रांनो 29 कट्टे आहे। एका कट्ट्याचं वजन 70 किलोपर्यंत आहे। तर मित्रांनो 70 किलोपर्यंत येणार आहे। या हिशोबाने मित्रांनो 19 ते 20 क्विंटलपर्यंत हे तूर आहे। आणि मी तुम्हाला एका व्हिडिओची लिंक देईन, त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही ते कट्टे पूर्ण मोजून घेऊ शकता मित्रांनो। आणि हे जे कपाशी उत्पादन आहे हे तुम्हाला यातून किती मिळाल? त्याला 9.5 क्विंटल। यामध्ये हे जे आहे 1 तास कपाशीचं म्हणजे 10 फुटावर आहे। आपण याला अजित 5 एकच बॅग लावलेली आहे, सव्वा पॅकेट लावलेलं आहे। तर आपल्याला सगळा आतापर्यंतचा कापूस हा 9.5 क्विंटल आला। 9.5 क्विंटल। आणि आपण जेव्हा मागं तुमचा व्हिडिओ घेतला त्यानंतर अवकाळी पावसाने बरंच नुकसान केलं तूर पिकाचं, बरंच म्हणजे चांगलं नुकसान केलं। अवकाळी म्हणजे पावसाळी जशी अतिवृष्टी होते तसंच पाऊस झाला, परंतु काहीतरी ईश्वराची कृपा की आपल्या पिकाला आपलं पीक तयार म्हणजे तरी हुरड्यावर आलं होतं, पण तरी आपलं पीक साधलं आणि एकरी 10 क्विंटलचा उतारा लागला। तर त्या अवकाळी पावसाचा या तूर पिकाला काही फटका बसलेला तुम्हाला दिसून येतो का? फटका बसला म्हणजे माझी एकरी 14 ते 15 क्विंटलची तूर होती, पण ते आता कसं आहे धुवारी खूप पडली, म्हणजे पाणी खूप पडलं, त्यामुळे ज्या बारक्या शेंगा असतात त्या गळून पडल्या, ज्या एकदम कोवळ्या शेंगा म्हटल्या जातात म्हणजे कळ्या, आणि बऱ्याचशा शेंगा ज्या आहेत त्यांचे दाणे भरले नाहीत, बारीक झाले। तर नुकसान झालंच, जवळपास एकरी 4 ते नाही म्हणसाल तरी एकरी 4 क्विंटलचं माझं नुकसान झालं, म्हणजे 8 पोत्याचं नुकसान झालं। एकरी 14 क्विंटल लागणार होती। बाकी शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसाने असे हाल झाले की त्यांना एकरी 2 ते 3 क्विंटल आहे। मी 10 क्विंटलवर गेलो आहे। तर मित्रांनो अवकाळी पाऊस जर झाला नसता तर यांना एकरी 14 ते 15 क्विंटलपर्यंत तूर होणे हे अपेक्षित होतं, पण अवकाळी पावसामुळे 10 क्विंटलवर यांना समाधान मिळालं आहे। आणि हे जे तुम्ही कपाशी बघता, या कपाशी हे मित्रांनो हा जो हा मित्रांनो जो उपक्रम आहे हा 10 बाय 10 वर आहे आणि या 2 एकराच्या प्लॉटमध्ये यांना 20 क्विंटल तूर आणि 9.5 क्विंटल कपाशी एवढं हे उत्पादन झालेलं आहे मित्रांनो। तर हा एक चांगला प्रयोग आहे। आणि आणखी काही माहिती आहे? आणखी जर काही समजा कोणाला जर वाटलं की बाबा पाहायचं कसं आहे, तसंही माझं एक शेतीचं तंत्र आहे, म्हणजेच कमी खर्च आणि जास्त उत्पन्न। आपण या तंत्रावरच म्हणजे या वाक्यावर किंवा या उक्तीवरच आपली शेतीचं हे सगळे हे प्रयोग चालू असतात, किंवा आपलं ध्येय पण आहे, उद्देश पण तोच आहे की मी आता माझंही एक यूट्यूब चॅनल म्हणून आहे, तुम्ही लागलं तर ते सांगून द्या। सतीश घोंगड ॲग्रीटेक म्हणून यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक आपण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ।
त्याच्यावर जाऊन तुम्ही यांचे आपलं शेतकऱ्यांचं व्हिडिओ भलं बघू झालं शकता. पाहिजे याच उद्देशानं आपण कसं आहे, मी आता नवीन 1-1.5 महिन्यात झाले युट्यूब चॅनल हा. क्रिएट करून समजा. एक दीड महिना. कारण की ते मला बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की बा तुम्ही हे करा, तुम्ही माहिती आहे म्हणून तुम्हाला ते माहिती शेतकऱ्यांना बऱ्याचशा तुमच्याकडून इतरांनाही फायदा झाला पाहिजे. तसे आपलं कमी खर्च आणि जास्त उत्पन्न या तंत्रावरच आपली शेती आधारित आहे. आणि त्या चॅनलवर मित्रांनो या तूर पिकाचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तोही बघू शकता. आणि जेवढं यांना उत्पादन झालेलं आहे त्या पूर्ण 30 कट्टे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मोजून दाखवलेले आहेत. तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारची शेती करून तुम्ही जे हे दर्शकांना हे माहिती देता याबद्दलही तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.